नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 20 ऑक्टोबर, रात्रीचे 8 वाजत आहेत. आज रात्रीचा आणि उद्याचा 21 ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या केल्या तर श्रीलंकेच्या पूर्व भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे. याचं लवकरच कमी दाबात क्षेत्रात रूपांतर होणार आहे. उद्यापर्यंत याचं कमी दाबात क्षेत्रात रूपांतर होईल आणि याची जी दिशा आहे इकडे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचे दक्षिण भाग करत ही अशीच अरबी समुद्रात जाताना सध्या दिसत आहे. आता या सिस्टीममुळे दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्याचा फ्लो वाढेल, बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो. त्याच्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज पुढील 2 ते 3 दिवसासाठी आहे. उर्वरित अरबी समुद्रात या भागात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट राज्यात काही जाणवणार नाही, कारण हे दक्षिण पश्चिम दिशेने उत्तर पश्चिम दिशेने पुढे चाललेले आहे. त्याच्यामुळे याचा इफेक्ट काय राज्यात जाणवणार नाहीये. त्यानंतर सध्या रात्रीच्या 7:30 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नांदेडचे दक्षिण भाग असतील, मेघगर्जनेसह पावसाचा ढग इथे या जिल्ह्यातून दक्षिण भागात सक्रिय आहे. लातूर जिल्ह्यात सुद्धा पश्चिम भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित सिंधुदुर्गच्या उत्तर आणि पश्चिम भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. राहिलेल्या जिल्ह्यातून आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया 20 ऑक्टोबरच्या, त्याच्यानंतर उद्याचा 21 ऑक्टोबरचा. आज कोणत्या जिल्ह्यातून रात्री पावसाचा अंदाज राहील? हा पाऊस सार्वत्रिक नसेल, तुरळक ठिकाणीच राहील. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्मिती होऊन आज रात्रीसाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, किंवा ज्या भागात स्थानिक ढग निर्माण आहेत आता त्या भागात पावसाचा अंदाज राहील. सिंधुदुर्गच्या पश्चिम उत्तर भागात एक पावसाचा ढग आहे, या भागात पावसाची शक्यता आहे. आणि उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता आज रात्रीसाठी 20 ऑक्टोबरच्या रात्रीसाठी नाहीये. पहाटे थोडंफार इकडे कोल्हापूरच्या दक्षिण भागात, सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात जर स्थानिक ढग निर्माण झाले पहाटेच्या वेळी, तर सकाळच्या वेळी तर पावसाचा अंदाज थोडाफार राहील दक्षिण भागातून. गोव्याला आणि कर्नाटकला लागून जे जिल्हे आहेत ते. तर हा झाला आज रात्रीचा हवामान अंदाज. त्यानंतर उद्या जर पाहायचं गेलं, उद्याचा 21 ऑक्टोबरचा हवामान अंदाज, तर उद्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, पुण्याचे दक्षिण भाग हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्या आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, तुरळक ठिकाणी राहील. तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, त्यानंतर जालना हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी जरा जास्त राहील. यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे गोंदिया असेल, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, हिंगोली, बीड, परभणी, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, पुणे, त्यानंतर इकडे रायगड, रत्नागिरी या भागात जे हिरव्या कलर मधील जिल्हे आहेत या भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तो पाऊस सार्वत्रिक नसेल, जास्त क्षेत्रावर नसेल, स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर पावसाचा अंदाज नाहीये. आणि राहिलेले इकडे नंदुरबारकडे पावसाची शक्यता नाहीये, पालघरकडे, मुंबईकडे पावसाची शक्यता दिसत नाहीये उद्यासाठी, म्हणजेच 21 ऑक्टोबर साठी. तर हा झाला 20 ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि 21 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने पुढील 4 दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर सर्वप्रथम उद्या गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारचे पश्चिम घाटभाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे. त्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा
या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. बाकीकडे कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट नाहीयेत. आपला अंदाज मागाचा थोडाफार वेगळा आहे. तसेच परवा 22 ऑक्टोबर रोजी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने 22 ऑक्टोबर साठी जाहीर केलेला आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर हवामान खात्याने केलेला आहे. तसेच नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, इकडे सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट जाहीर केलेला आहे हवामान खात्याने 23 ऑक्टोबर साठी. त्यानंतर 24 ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, इकडे लातूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट, तसेच इकडे बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने 24 ऑक्टोबर साठी जाहीर केलेला आहे. तर थोडंफार उद्यापासून 21 ऑक्टोबर पासून भाग बदलत पावसाचा अंदाज आहे. आता बघा, हा पाऊस सार्वत्रिक नसेल. बाष्प दक्षिण महाराष्ट्राकडून येणार आहे, त्याच्यामुळे हा पाऊस सक्रिय होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंकेच्या पूर्व भागात सक्रिय होईल आणि याचा इफेक्ट थोडाफार इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर हा जो पट्टा आहे, पुणे, रायगड या पट्ट्यातून जाणवेल. लातूर, नांदेड, यानंतर यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, इकडे नागपूर, वर्धा या भागातून पावसाचा अंदाज राहील या सिस्टीममुळे. त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, जालना, नाशिकचे पूर्व भाग, अहिल्यानगर, त्यानंतर मुंबई विभागात पावसाची शक्यता थोडीफार दोन दिवसानंतर आहे. पहिल्यांदा सुरुवात ही इकडे दक्षिण महाराष्ट्रापासून होईल. या पट्ट्यातून हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून होईल. हा जो पट्टा आहे हे जिल्हे आहेत या भागातून होईल. त्याच्यानंतर हळूहळू पाऊस पुढे सरकेल. उद्या मागाशी सांगितल्याप्रमाणे या भागात पावसाचा आहे. अमरावती, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचा अंदाज राहील आणि जसे दिवस पुढे जातील तसं तसं हळूफार ऍक्टिव्हिटी वाढण्याचा अंदाज आहे. बाष्प जसं वाढेल खालून दक्षिण महाराष्ट्राकडून तशी पावसाची तीव्रता राज्यात वाढणार आहे. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. काही भागात पडेल, काही भाग कोरडे राहतील. पण ज्या भागात पडेल त्या भागात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हा आहे. तर हा होता 20 ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि 21 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.